मी आली आहे कामावरती म्हणजे कुकिंगचा जॉब. तर इथे आज बनवणार होतो व्हेज बेक. व्हाईट सॉसमध्ये बनवला जातो. हे मी पहिला भाज्या सॉटे व्हेजिटेबल करून घेत आहे छान असे लसूण आणि ऑनियनमध्ये. त्याच्यानंतर व्हाईट सॉस बनवला होता तो ॲड केला आहे आणि एक काचेच्या डिशमध्ये छान बटर लावून घेतला आहे. तर असे मी 2 डिश बनवले होते. तर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला खूप सारा सपोर्ट करा. तर इथे मी छान व्हेज बेक बनवला आहे. चीज ॲड केला आहे. व्हाईट सॉसमध्ये बनवल्या त्या भाज्या पहिला ॲड केल्या डिशमध्ये बटर लावून. त्याच्यानंतर चीज ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि ब्रेड क्रम्ब पण थोडा यूज केला आहे. इथे आपला मी दाखवत आहे की व्हेज बेक रेडी झाला आहे. अशा पद्धतीने मी 2 डिश बनवले होते. इथे पार्टी होती. काही डिश बाहेरून येणार होते म्हणजे चिकन ग्रेव्ही वगैरे. तर मी इथे सॉसेस शामी कबाब हे सगळं फ्राय केलं आहे. ऑनियन काजूसुद्धा फ्राय केलं होतं. इथे हा रिच पुलाव बनवला होता मी काजू आणि ऑनियन ॲड करून. तर याच्याबरोबर बाहेरून डिश येणार होते चिकन वगैरे मटन. तर अशा पद्धतीने मी 2 डिश बनवले होते. तर इकडचं काम झालं. आता मी जात आहे दुसऱ्या जॉबवरती. तिकडचंसुद्धा मेनू आपल्यासोबत शेअर करणार आहे. इथे आल्या मला माहीत पडलं होतं नूडल्स आणि चिकन चिली बनवायची आहे. तर मी इथे नूडल्स बनवायला घेतले आहे छान असं. इथे नो मैदा म्हणजे हे नूडल्स मल्टीग्रेन नूडल्स आहे. तर मी इथे बनवले. ह्याचा फुल व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू. तर अशा पद्धतीने मी छान नूडल्स बनवले आहे. किती भारीसुद्धा दिसत आहे नूडल्स आणि चिकन चिलीसुद्धा रेडी झाली आहे. तर मला खूप सारा सपोर्ट करा जेणेकरून